सब्बपापस्स अकरणं कुशलस्स उपसम्पदा सचित्त पर्योदपनम् एतं बुद्धानं शासनम्। विश्ववंदनीय महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बुद्ध धम्म संघ या तीन रत्नाला त्रिवार वंदन। उपस्थित असलेले सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका आपल्या सर्वांसाठी मंगलमैत्री आशीर्वाद व्यक्त करतो। कालेन धम्म सवनं एतं मंगलम उत्तमं या गाथेचं आपण सर्वजण श्रद्धायुक्त चित्ताने अनुसरण करत आहात। वेळेवेळेनुसार धम्म श्रवण करणे महान पुण्य आहे। या वर्षवास कालखंडामध्ये आपण रोज बुद्ध विहारामध्ये येऊन तथागतांची वाणी अर्थाधम्म समजून घेण्याचा आपण प्रयत्न करत आहात, महान पुण्य प्राप्त करतात। आपल्याला या निसर्गाने दोन गोष्टी दिलेल्या आहेत, एक काया आणि एक मन, एक दृश्य शक्ती एक अदृश्य शक्ती। मन जे आहे ते अदृश्य शक्ती, काया दृश्य शक्ती। काया बनलेली आहे चार धातूंनी, पृथ्वी आग तेज आणि वायू, आणि मन ज्याला आपण मन म्हणतो ते मन सुद्धा चार प्रकारे काम करतं। चार गोष्टींनुसार ते मन बनलेलं आहे। त्या मनामध्ये संज्ञा आहे, वेदना आहे, विज्ञान आहे आणि संस्कार या चार गोष्टी मनाच्या असतात। त्याला मानसखंड म्हटलं गेलेलं आहे। संस्कार तीन प्रकारचे असतात, एक कुशल संस्कार, एक अकुशल आणि एक अव्याकृत। आपण जे पण कार्य करतो त्याचा प्रभाव आपल्या मनावरती पडत असतो। जसं की दान, श्रद्धा, शील, समाधी, प्रज्ञा हे कार्य तुम्ही केलं तर तुमच्या मनावरती कुशल संस्कार निर्माण होतो। आणि जेव्हा तुम्ही शीलाचं उल्लंघन करता, जेव्हा हिंसा होते, चोरी होते, व्यभिचार होतो, खोटं बोलणं होतं, व्यसन करणं होतं, किंवा ज्याला वाईट कार्य म्हणतात, ते कोणतेही कार्य तुम्ही केलं तर तुमच्या मनावरती अकुशल कर्माचा प्रभाव पडतो, अकुशल संस्कार तयार होतो। आणि जे लोक जीवनमुक्त असतात, दुःखमुक्त असतात, अरहंत असतात, त्यांच्या चित्तावरती ना कुशल कर्माचा संस्कार पडतो ना अकुशल कर्माचा संस्कार पडतो, कारण ते कर्मातून मुक्त असल्यामुळे त्यांची चित्ताची अवस्था फक्त क्रियावादी असते, ते अव्यकृत असतात। त्यांचं चित्त अव्यकृत म्हणजे त्यांच्या चित्तामध्ये आता कोणत्याही प्रकारचा कर्मभाव उरलेला नाही। साधारण लोकांचं चित्त एकतर कुशल कर्म किंवा अकुशल कर्म या दोन गोष्टी पकडून कार्य करत असतो। आपण दिवसभर जेही कार्य करतो त्याचा एक संस्कार पडत असतो। आणि आपलं जे चरित्र आहे, आपलं जे कॅरेक्टर आहे, जसा आपला स्वभाव आहे, तो स्वभाव अनेक जन्मापासून चालत आलेला आहे। आपण एका दिवसामध्ये नाही बनलो। आपल्याला असं वाटत असेल की आपण या जन्मामध्येच बनलो, आपला स्वभाव असा असेल, नाही। हा स्वभाव अनेक जन्मांपासून बनत आलेला आहे। अनेक जन्माचे कर्म संस्कार आपल्या चित्तामध्ये लपलेले आहेत, ते कधीही जागृत होतात आणि माणसाच्या वाटेला सुख दुःख देतात। मग आपण म्हणतो कुणाचा कर्म संस्कार, कुणाचा स्वभाव रागाचा आहे, कुणाचा द्वेषाचा आहे। वेगवेगळ्या सत्वामध्ये वेगवेगळ्या गोष्टी दिसायला लागतात। काही सत्वांमध्ये राग जास्त दिसतो, आपण म्हणतो ना हा व्यक्ती खूप रागिष्ट आहे। मग तो राग जो आहे तो एका दोन दिवसामध्ये नाही बनलेला, तो राग संस्कार आपण तयार केलेला नाही, तो निसर्गाने त्याच्या चित्तामध्ये तयार केलेला आहे। चित्त जिथं असतो, जोपर्यंत चित्त संसारामध्ये असेल तोपर्यंत राग द्वेष मोह असतात, तोपर्यंत राग अद्वेष अमोह असतात। म्हणजे हेतू, सहा प्रकारचे हेतू चित्तामध्ये उत्पन्न होतातच आणि कधी कधी ते नष्ट पण होत असतात। त्यांचा पण उत्पन्न होणे या नष्ट होण्याचा स्वभाव नेहमी चालू राहत असतो। पण जो आपला स्वभाव आहे तो अनेक जन्मांपासून बनलेला आहे आणि त्या स्वभावाला बदलणं हे सर्वात मोठा टास्क आहे।
बहुतेक वेळा आपल्याला असं वाटतं की आपण लगेच बदललो पाहिजे, मग का बदलू शकत नाही आपण लगेच? कारण तो जो कर्मसंस्कार बनलेला आहे तो खूप पॉवरफुल बनलेला आहे. एखाद्या माणसाचा चांगला कर्मसंस्कार खूप पॉवरफुल असतो, की एखाद्या माणसाचा अकुशल कर्मसंस्कार पॉवरफुल असतो. आणि कर्मसंस्कार बदलणं म्हणजे कॅरेक्टर बदलणं, चरित्र बदलणं. कर्मसंस्कार बदलला की डायरेक्ट रस्ता बदलला जातो. तसं की एखाद्या व्यक्तीचा कर्मसंस्कार रागाचा असेल, त्याचा स्वभाव रागाचा बनलेला असेल, तो त्याचा स्वभाव त्याला दुर्गतीला घेऊन जाणार. स्वभाव म्हणजे कर्म बदललं की रस्ताही बदलला. आणि मग त्याचे स्वभाव शांत झाला, त्या स्वभावामध्ये मैत्री उत्पन्न जर झाली तर ते मैत्री चित्त त्याला सुगतीच्या रस्त्याने वाटचाल करायला लावतो. म्हणजे राग दुर्गतीच्या रस्त्याने पाठवतो, मैत्री सुगतीच्या रस्त्याने पाठवते. मग राग द्वेष मोह यांचा रस्ता जर कोणता असेल तो आहे दुर्गतीचा. शेवट कुठे? दुर्गतीला. अराग अद्वेष मोह यांचा रस्ता कुठे आहे? सुगतीचा. शेवटचा मुक्तीचा मार्ग. हे दोन रस्ते आहेत. आपण आपल्या आयुष्यामध्ये जे काही आपण भोगतो ते आपल्या कर्मसंस्काराचाच एक परिणाम असतो. आपण अनेक प्रकारचे विचारांना घेऊन जीवन जगत असतो. कधी कधी आपल्यामध्ये मनुष्याचे पण विचार असतात, तर कधी कधी प्राण्यांचे पण विचार प्रगट होऊ शकतात. काही लोकांमध्ये प्राण्यांचे पण विचार प्रगट होत असतात. जसं की काही लोकांमध्ये हिंसक प्राण्यांचा सुद्धा स्वभाव निर्माण होऊ शकतो. कारण आपण अनेक प्रकारच्या योनीमधून सुद्धा आलेलो आहोत. सांगता येत नाही, कितीतरी जन्म आपण माकड सुद्धा असू शकता, कितीतरी जन्म आपण सर्प सुद्धा असू शकता, कितीतरी जन्म आपण वाघ सुद्धा असू शकता, कितीतरी जन्म मोर, कितीतरी जन्म कोणते सत्व असू शकतो सांगता येत नाही. पशु पक्षी असू शकतो, प्राणी असू शकतो, कितीतरी जन्म दुर्गतीलाही गेलेले असाल, कितीतरी जन्म सुगतीलाही गेलेले असाल. आपण जे अनुभव घेतलेले आहेत ते असंख्य अनुभव आहेत. त्या अनुभवाला अंत नाही आणि ते अनुभव अजून पण आपल्या आयुष्यामध्ये भर पडत राहणार आहे. सांगता येत नाही पुढचा प्रवास पण किती आहे, मागचा प्रवास किती होता तो माहिती नाही, पुढचा प्रवास किती असेल तेही माहिती नाही. पण मन त्या सर्वांची नोंद घेते. मनामध्ये सर्व विचार दबलेले आहेत, फक्त ते आपल्याला समजत नाही. ते आपला स्वभाव त्या विचारांनी तयार केलेला आहे. त्या कर्माच्या प्रभावामुळेच आपलं चरित्र बनलेलं आहे. आता या चरित्राला बदलायचं जर असेल तर मग आपल्याला थोडासा अभ्यास खूप वाढवावा लागतो आणि तो अभ्यास फक्त धर्माच्या मार्गानेच शक्य आहे. मग कितीतरी जन्म जन्म प्रवास करत आलात, मग कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की या जीवनामध्ये काहीतरी करायला पाहिजे होतं. आपल्या ज्या काही इच्छा अधुऱ्या असतात किंवा आपल्यामध्ये काही उणिवा असतात, मग ते आपल्याला असं वाटतं की या उणिवा जर माझ्यात नसत्या किंवा माझ्या या इच्छा पूर्ण झाल्या असत्या तर किती बरं झालं असतं. एखादा माणूस उंचीनं कमी आहे, मग तो विचार करतो माझी उंची जास्त असते तर किती बरं झालं असतं. मग एखादा व्यक्ती खूप उंच आहे पण खूप बारीक आहे, मग तो विचार करतो मी जाड असतो थोडासा तर बरं झालं असतं. मग एखादा व्यक्ती आंधळा आहे, तो विचार करतो डोळे असते तर बरं झालं असतं. एखादा व्यक्ती लंगडा आहे, तो विचार करतो पाय जर असते निरोगी तर किती बरं झालं असतं. दरिद्री मधला विचार करतो की श्रीमंत असतो तर किती बरं झालं असतं. श्रीमंतामधला विचार करतो की सर्व लोक माझ्या मतानुसार वागले असते तर किती बरं झालं असतं. म्हणजे हे सगळ्या इच्छा प्रत्येकाच्या माणसाला अधुरं बनवून टाकतात. म्हणजे सगळ्यांकडं अधुरापणा आहे, पूर्णपणा कोणाकडेच नाही. मग तो बलवान असो या कमजोर असो, संसारात कोणताही सत्व असा नाही की तो परिपूर्ण आहे. परिपूर्ण सत्व एकच असतो, तो म्हणजे अरहंत. अरहंताच्या व्यतिरिक्त संसारामध्ये सर्व सत्व अधुरे असतात आणि म्हणून त्या सत्वांना धर्माची गरज पडते, धर्माचा आधार घ्यावा लागतो. पण एक गोष्ट अशी आहे की कितीतरी वेळानवेळा आपण या सगळ्या गोष्टी प्राप्त केल्या आहेत. जी गोष्ट आपल्याकडे आज नाही ती गोष्ट आपण कितीतरी जन्म भोगलेली आहे. तसं की आपल्याकडे आता सौंदर्य नसेल, मग असं वाटत असेल की सौंदर्यवान असतो तर किती आनंद झाला असता. पण आपण कितीतरी जन्म जन्म सौंदर्यवान राहिलेलो आहोत, पण त्याचं स्मरण आपल्याला नाहीये. आणि कितीतरी जन्मही तुम्ही सौंदर्यवान जरी राहिला तरी सुद्धा तुमचं पूर्ण दुःख नष्ट होईल, पूर्ण सुख तुम्हाला प्राप्त होईल, त्याचा सौंदर्याचा काही संबंध नाही. मग तुम्ही कितीतरी जन्म श्रीमंत राहायला आहात, आता कधी वाटतं की आपण गरीब आहोत, मग श्रीमंत असतो किती बरं झालं असतं, मंगले सुख भोगला असतो. पण तुम्ही कितीतरी जन्म जन्म श्रीमंत राहिला आहात त्याचा आकडाही तुम्हाला माहिती नाही, पण तरी सुद्धा तुमचं दुःख पूर्णपणे नष्ट झालेलं नाही. एखादा व्यक्ती म्हणतो आंधळा आहे, अरे मला दिसत नाही, मग किती दुःख आहे. त्याच्याकडे कितीतरी जन्म जन्म बघण्यासाठी दृष्टी होती, पण तरी सुद्धा तो काही दुःखातून मुक्त झालेला नाही.
माणसाकडे जे नसतं ते कमवण्यासाठी तो आयुष्य खर्च करतो आणि त्याला असं वाटतं की हे जर असतं तर बरं झालं असतं, जीवन पूर्ण झालं असतं. पण जे पण आपल्याला वाटतं ते सगळं आपण कितीतरी वेळा भोगलेलं आहे, त्याचा आकडा नाहीये. भगवान म्हणतात की मी या भवचक्राला जाणता जाणता 4 असंख्य 1 लाख कल्प संसारामध्ये प्रवास केला आणि जेव्हा मी बोधी वृक्षाखाली ज्ञान प्राप्ती केले, जेव्हा मी बघितलं पुब्बे निवासानुसतीद्वारे किती मी जन्म ग्रहण केले, तेव्हा त्यांनी सांगितलं की 4 असंख्य 1 लाख कल्प पारमिता पूर्ण करण्याचा वेळ घालवला. त्याच्यामध्ये कितीतरी जन्म पशु पक्ष्यांच्या कुळामध्ये जावं लागलं, कितीतरी जन्म सुगतीला जावं लागलं, कितीतरी जन्म दुर्गतीला सुद्धा जावं लागलं. म्हणजे बोधिसत्वासारख्या व्यक्तीला सुद्धा या संसारामध्ये अतिशय दुःखामधून प्रवास करावा लागतो, सुखामधून सुद्धा प्रवास करावा लागतो. पण बोधिसत्वाची पारमी पूर्ण झाल्यामुळे ते बुद्ध बनतात, पण त्यांचाही प्रवास काही हा सुखदायक प्रवास नसतो. अतिशय दुःख नावाचा प्रवास आहे. सुगतीचं आयुष्य खूप कमी आहे, मनुष्याचं आयुष्य खूप तुच्छ आहे. तसं आपण म्हणतो ना की प्राण्यांचं आयुष्य आपल्या पुढे काहीच नाही, तसं किडा माकुडा, तसं की काही पावसाळ्यामध्ये किडे उत्पन्न होतात आणि त्यांचं आयुष्य फक्त 24 तासाचं असतं. एका दिवसात उत्पन्न होतात, एका दिवसामध्ये मरणाला प्राप्त होतात. त्या मानाने काय त्यांचं आयुष्य आहे. काही सत्व 1 महिना राहतात, त्यांचं आयुष्य समाप्त होतं. काही सत्व अशा आहेत की 1 वर्ष, काही सत्व अशा आहेत की 10 वर्षाचं आयुष्य मिळतं, काही सत्व अशा आहेत 20 वर्षाचं आयुष्य घेऊन येतात, काही सत्व 50, काही सत्व 80. म्हणजे समुद्रामध्ये राहणारे काही प्राणी आहेत, तर त्यांच्यामध्ये काही सत्व असे आहेत की त्यांचं आयुष्य 200 वर्ष 250 वर्ष सुद्धा आहे. अशा अनेक प्रकारचे सत्वांचं आयुष्य आहे. पण हे सर्व आयुष्य देवता लोकांपुढे तुच्छ आहे, नगण्य अवस्थेमध्ये आहे, काहीच नाहीये. मग देवता लोक विचार करतात की मनुष्य लोक या जीवनामध्ये जे प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात ते प्राप्त कसं काय करू शकतात. कारण 80 वर्षाचं आयुष्य 80 वर्षामध्ये काय प्राप्त करणार आहे, करून करून काय प्राप्त करणार आहे. म्हणजे देवता लोकांमधला जो सर्वात कर्माने गरीब देवता जरी असेल तरी तो मनुष्यांमध्ये सर्वात बलवान व्यक्तीपेक्षा 1000 पटीने श्रेष्ठ ठरतो. कोण की जो देवता लोकांमध्ये कर्माने सर्वात गरीब आहे, मनुष्य लोकांमध्ये तो सर्वात बलवान व्यक्तीपेक्षा श्रेष्ठ ठरतो. आणि म्हणून इकडलं आयुष्य, इकडलं जीवन, इकडलं सुख तुच्छ आहे देवता लोकांच्या पुढे. त्यांचं आयुष्य कल्पाचं असतं, महाकल्पाचं असतं आणि त्यांचंही आयुष्य नगण्य अवस्थेत आहे. कोणापुढे? दुर्गतीला गेलेल्या सत्वापुढे. जे दुर्गतीला जाणारे सत्व असतात त्यांच्या पुढे त्या देवता लोकांचं आयुष्य सुद्धा कमी पडतं, तेही तुच्छ पडतं. मग सर्वात जास्त भयंकर जर कालावधी जर कोणता असेल तर तो आहे दुर्गतीला गेलेल्या सत्वाचा. कारण तिथे पुण्यकर्म करण्याची संधी त्या सत्वाला लवकर उपलब्ध होत नसते, त्यामुळे त्यांचा प्रवास खूप अवघड असतो. कारण सुखाकडे येण्यासाठी पुण्य पाहिजे असतं आणि दुर्गतीला गेलेला सत्व पुण्यकर्म प्राप्त करू शकत नाही. संसारात कितीतरी सत्व असे आहेत जे पुण्यकर्म करू शकतात का? जसं की बलवान जरी असतील, सौंदर्यवान जरी असतील, बघा काही कर्माने सत्व, काही तसा एखादा कुत्रा आहे कर्माने सुगतीला गेला, म्हणजे कर्माने कुत्रा तर बनला, पण काही कुशल कर्म आहे तर मग गर्भ श्रीमंत व्यक्तीच्या घरामध्ये तो आता त्याचं लालन पोषण होत आहे, सगळं त्याला सुख सुविधा मिळत आहे. पण तो काय धर्म श्रवण करू शकतो का? तो काय धर्म वाचन करू शकतो का? तो काय साधना करू शकतो का? तो पुण्य करू शकतो का? मग तो कुत्रा कितीतरी जीवन जगला, 80 वर्ष जरी जगला काय, 100 वर्ष जरी जगला काय, तरी तो साधारण मनुष्याचं जीवनातलं सुख सुद्धा भोगू शकत नाही. म्हणजे बघा, त्याच्या कुळानुसार तो सर्वात सुखी आहे, पण मनुष्याच्या सुखापुढे त्याचं सुख नगण्य अवस्थेमध्ये आहे. आणि म्हणून प्रत्येकाचं सुख वेगवेगळं आहे. किडे माकडांचं सुख वेगळं आहे, पशु पक्ष्यांचं सुख वेगळं आहे, मनुष्याचं सुख वेगळं आहे, सुगतीत गेलेल्या सत्वाचं सुख वेगळं आहे आणि दुर्गतीत गेलेल्या सत्वाचं सुख वेगळं आहे. दुर्गतीत गेलेल्या सत्वाचं सुख कोणतं असतं? फक्त एकच असतं की मला या दुर्गतीतून बाहेर पडता आलं पाहिजे, त्याला तो सुख समजतो. त्याच्यासाठी सुखाची परिभाषा सर्वात श्रेष्ठ म्हणजे हीच की या दुर्गतीतून बाहेर पडावं. पण कसं पडावं? पडण्यासाठी काहीतरी आधार पाहिजे, पुण्यधर्म पाहिजेत, पण कसे तिथे पुण्यधर्म करावेत. आणि म्हणून तिथे बुद्धी भ्रष्ट होते आणि कर्माने पूर्णपणे पकडलेलं असतं, अकुशल कर्माने, आणि रस्ता मिळत नसल्यामुळे त्या लोकांचं आयुष्य कल्प, महाकल्प, असंख्य कल्प, त्याचा आकडाही आपण समजू शकत नाही. म्हणून सर्वात जास्त आयुष्य या संसारामध्ये जर कोणाचं असेल तर दुर्गतीला गेलेल्या सत्वाचा आहे.
आणि म्हणून आपल्यामध्ये सर्व सत्वांचे विचार उत्पन्न होऊ शकतात, आपल्या स्वभावामध्ये असू सुद्धा शकतात. का? कारण चित्त आहे आणि चित्ताने कितीतरी प्रवास करून आलेला आहे. मग चित्त कितीतरी प्रवास करून आला तर मग प्रत्येक जन्मातला त्याच्याकडे काही ना काही अनुभव असेल ना. जसं की एखादा सत्व कुत्र्याच्या योनीमध्ये गेला तर कुत्र्याचं जीवन जगल्यानंतर त्या कुत्र्याचा जो संस्कार आहे तो संस्काराचा अनुभव सुद्धा चित्तामध्ये दबलेला आहे. मग तो वाघाच्या कुळामध्ये गेलेला असेल तिथलाही संस्कार चित्तामध्ये दबलेला आहे. किडेमाकड्यांच्या कुळामध्ये गेलेला असेल तिथलाही सत्व तो विचार चित्तामध्ये संस्कार रूपाने दबलेला आहे. सुगतीत गेल्यानंतर तिथलाही सुद्धा विचार हा संस्कारामध्ये दबलेला आहे. दुर्गतीचा सगळ्या ठिकाणचा विचार एक संस्कार आपल्या चित्तामध्ये दबलेला आहे. कारण आपला हा जन्म प्रथम नाही झालेला. आपल्याला असं वाटेल की आपण पहिला जन्म घेतला की काय, पण ही आपली अविद्या आहे. हा आपला पहिला जन्म नाही. कितीतरी जन्म घेऊन आपण आलेलो या संसारामध्ये आणि अजूनही पुढे आपण ती वाटचाल करणार आहोत. मग आता रस्ता बदलायचा असेल तर विचार बदलावा लागेल. विचार बदलायचा असेल तर मग योग्य धर्म श्रवण करावा लागेल. कारण बुद्धीचा आहार आहे विचार आणि योग्य विचार जर बुद्धीला दिले तर बुद्धी योग्य दिशेने काम करते. बुद्ध म्हणतात की आनंद माणसाने फक्त एक गोष्ट जरी व्यवस्थित केली तरी त्याच्या अर्ध्या समस्या सॉल्व्ह होऊ शकतात. कोणती गोष्ट? योग्य पद्धतीने केलेलं चिंतन. कोणत्या पद्धतीने? योग्य पद्धतीने केलेलं चिंतन. तुम्ही योग्य पद्धतीने चिंतन करून बघा तुमच्या जीवनावरती की माझं आतापर्यंत जीवन कसं चाललं, मी माझ्या आयुष्यामध्ये काय काय केलं, कोणकोणते सुख भोगले, कोणकोणते दुःख भोगले, मग काय काय केलं मी आयुष्यामध्ये. मग ते पुन्हा पुन्हा मला तेच करायचं का? पुढची गती पण मला तशीच प्राप्त करायची का? आणि एवढं केल्यानंतरही काय मिळालं? आणि पुढचं जीवन जर तेच करण्यामध्ये जर खर्च केलं आणि जीवन जर समाप्त झालं आणि कर्माची शिदोरी जर कमी पडली आणि पुढचा प्रवास जर दुर्गतीला जर प्राप्त झाला तर मग कसं करावं? मग तर खूप मोठा चिंतेचा विषय आहे. मग तुम्ही योग्य पद्धतीने चिंतन करा. मरणानुसतीचं योग्य पद्धतीने चिंतन करा. रागाच्या संदर्भामध्ये योग्य पद्धतीने चिंतन करा की बाबा राग कसा आहे, रागापासून कोणाचं कल्याण झालं का आतापर्यंत संसारामध्ये. असा कोण व्यक्ती आहे की तो रागामध्ये सुखी होता? असा कोण व्यक्ती आहे की तो द्वेषामध्ये सुखी होता? असा कोण व्यक्ती आहे की तो मोहामध्ये सुखी होता? मग या रागाने सुख दिलं नाही, या द्वेषाने सुख दिलं नाही, या मोहाने सुख दिलं नाही, मग याच्यामध्ये सुख नाहीच आहे तर मग मी हे सोडायला काय हरकत, हे मी त्यागाला काय हरकत? संसारामध्ये बोधिसत्वाने सुख त्यागलं, आपण दुःख सुद्धा त्यागायला तयार नाही. संसारामध्ये बोधिसत्वाने काय त्यागलेलं आहे? सुख. आज आपल्याला जर म्हटलं दुःख त्यागा तर दुःख सुद्धा त्यागण्याची आपली तयारी नाही. राग चांगला आहे का? नाहीये, हे कळतं आपल्याला, मग त्यागत का नाही आपण? द्वेष चांगला आहे का? नाही, तर त्यागत का नाही आपण? मग मोह चांगला आहे का? नाही, तर मग का त्याग होत नाही? त्या गोष्टी का सुटत नाही? तर त्या गोष्टी या करता सुटत नाहीत कारण आपण योग्य पद्धतीने चिंतन मनन त्यावरती करत नाही. जर योग्य पद्धतीने जर तुम्ही चिंतन मनन जर केलं तर मग त्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थितपणे प्रज्ञेच्या द्वारे तुम्हाला समजा लागतात. म्हणून कोणतीही गोष्ट करत असताना त्या वेळेला तुम्ही योग्य पद्धतीने चिंतन मनन केलं पाहिजे. जे मी करत आहे, जेही माझी जीवनाची दिशा चाललेली आहे ती कोणत्या वाटेने चालली आहे त्याच्यावरती तुम्हाला योग्य पद्धतीने चिंतन मनन करता आलं पाहिजे. आणि ते जर तुम्हाला जर जमलं तर मग तुम्हाला सम्यक व्यायाम व्यवस्थितपणे करता येईल. भगवान बुद्धांनी सम्यक व्यायाम सांगितला आर्य अष्टांग मार्गामध्ये की चित्तामध्ये अकुशल कर्म उत्पन्न होऊ नये त्याच्याकरता प्रयत्न करणे आणि चित्तामध्ये जर अकुशल कर्म उत्पन्न झालेच असेल तर ते नष्ट करण्यासाठी प्रयत्न करणे आणि चित्तामध्ये कुशल कर्म उत्पन्न व्हावे त्याच्याकरता प्रयत्न करणे आणि चित्तामध्ये कुशल कर्म उत्पन्न झालेले नाहीयेत तर ते कसे उत्पन्न करावेत त्याच्याकरता प्रयत्न करणे. योग्य पद्धतीने चिंतन मनन जर केलं तर समस्या सुटतात. तसं की भगवान बुद्धांच्या काळामध्ये भगवान बुद्ध अनेक लोकांचे कल्याण मित्र ठरले आणि जेव्हा भगवान बुद्ध त्या लोकांच्या सानिध्यामध्ये नसायचे आणि ते लोक जेव्हा साधना करायचे, अनेक भिक्षू साधना करायचे आणि त्यांच्या मनामध्ये जर एखादा विचार उत्पन्न जर झाला तर मग ते विचार उत्पन्न झाला रागाचा, द्वेषाचा, मोहाचा, क्लेशेचा, वासनेचा, तर मग त्यावर ते चिंतन मनन करायचे की हे विचार माणसाला कसे छळतात, हे विचार माणसाला कसे पळवतात, या विचारांमध्ये तर्क काही नाही, या विचारांमध्ये अमृत काही नाही,
या विचारांमध्ये श्रेष्ठ काही नाही, तरी सुद्धा हे विचार आपल्याला कायेतून प्रगट करण्यासाठी काहीतरी आपल्या शरीरामध्ये बदल घडून आणत आहे. काहीतरी राग उत्पन्न झाला की तो प्रगट कसा व्हावा त्याचा प्रयत्न करत आहे. तो हाताने प्रगट होईल किंवा वाणीने प्रगट होईल, पण योग्य पद्धतीने चिंतन मनन सुरू झालं तर मग लगेच आपल्याला कळेल की राग आपला शत्रू आहे आणि याला प्रगट करायचं नाही. कारण आपला शत्रू आहे, जो आपला शत्रू आहे तो आपला नाहीच आहे. पण वाणीला मी नियंत्रण करेल, कायेला मी नियंत्रण करेल. हे कशामुळे जमलं? कारण त्या रागाच्या संदर्भामध्ये तुम्ही योग्य पद्धतीने चिंतन केलेलं आहे. मग धनाबद्दल किती आसक्ती असेल, परिवाराबद्दल आसक्ती असेल, मग त्या संदर्भात तुम्ही योग्य चिंतन मनन करा बरं. मग तुम्हाला चिंतन मनन योग्य केलं मग तुमच्या लक्षात येईल की अरे धन तर माझं नाहीये, परिवार तर माझा नाहीये, संसार तर माझा नाहीये, मीच या संसारामध्ये पावनासारखा जगत आहे. कशाला मी करत बसू, माझं करत बसू. वास्तविकता मी काय असतं तेही मला समजलं नाही, माझं काय असतं तेही मला समजलं नाही. मग हे माझा पाहुणचार आहे. 2 लोकांशी मला प्रेमाने वागायचं आहे, 2 लोकांना मदत करायची आहे, एक चांगलं जीवन जगायचं आहे आणि प्रवास पूर्ण करायचा आहे. मी तर पाहुणा आहे, पाहुणचार पूर्ण करायचा आणि निघून जायचं, हीच पाहुणचाराची रीत असते. मला सुद्धा तेच करावं लागेल. मग तसं जर तुम्ही त्याच्यावरती योग्य चिंतन मनन केलं तर मग तुमची आसक्ती सुद्धा कमी व्हायला लागते. तुमच्या संसाराबद्दल किती जरी आसक्ती असतील, त्या आसक्तीचं बंधन नष्ट होण्याच्या प्रक्रियेमध्ये सुरू होतं. या सर्व गोष्टी करण्यासाठी योग्य पद्धतीने चिंतन मनन करणं अनिवार्य आहे. भगवान बुद्धांकडे एकदा 5 गृहस्थ गेले होते प्रवचन ऐकण्यासाठी आणि भगवान बुद्धांपुढे बसल्यानंतर भगवान बुद्ध त्यांना प्रवचन द्यायला सुरुवात करतात. आनंद भगवान बुद्धांना हात पंख्याने हवा देत असतात आणि भगवान बुद्ध त्यांना समजेल अशा थोडक्या भाषेमध्ये प्रवचन देण्याचा प्रयत्न करतात. पण ते 5 जण वेगवेगळ्या चित्ताचे असतात. त्याच्यातला एक व्यक्ती जो असतो तो प्रवचन ऐकता ऐकताच खाली मान करतो आणि जमीन उकरायला सुरुवात करतो. मग आनंद बघतो की अरे भगवान प्रवचन देत आहेत आणि हा व्यक्ती काय करत आहे. तर भगवंताला माहिती होतं की ती प्रवचन देण्याची वेळ नव्हती, पण भगवान बुद्धाला आनंदाला काहीतरी तिथे दाखवायचं होतं. मग आनंदाने बघितलं की भगवान एवढं सुंदर प्रवचन देत आहेत, मग तरी सुद्धा हा व्यक्ती मान खाली करून जमीन उकरण्याचं काम करत आहे. मग काय, एक दुसऱ्या व्यक्तीकडे पाहिलं. मग दुसरा व्यक्ती जो होता तो आकाशाकडे बघत होता, अधूनमधून प्रवचन ऐकायचा आणि वरती बघायचा. तो विचार करू लागले आनंद की हा अधूनमधून प्रवचन ऐकून वरती का बघतो. तर मग एक जो तिसरा होता तो काय करायचा, मग त्याने काय केलं की एक झाड होतं त्या झाडाकडेच बघायला सुरुवात केली. प्रवचन ऐकता ऐकता थोडस झाडाकडे बघायचा, त्या फांद्या बघायचा, त्याला आनंद वाटायचा झाडाकडे बघून. मग एक जण होता तो काय करायचा, बसल्या बसल्याच मग तो झोप घेऊ लागला, डुलकी मारू लागला, थोडस प्रवचन ऐकू लागला आणि लगेच त्याला डुलकी येऊ लागली. म्हणजे निंद्रा अवस्थेमध्ये तो प्रवचन ऐकत होता, प्रवचने ऐकत होता आणि झोपही घेत होता, असा भाव त्याचा उत्पन्न झाला. आणि एक जण होता तो फक्त भगवान बुद्धाकडे पाहत होता की बुद्ध काय बोलतात, बुद्ध काय सांगतात. तर हे 5 प्रकारचे लोक तिथे त्याने आनंदाने बघितले. आनंदाने बघितल्यानंतर आनंद विचार करू लागले की अरे हे असं कसं काय घडत आहे. भगवान बुद्ध एवढे गंभीर उपदेश देत आहे, एवढं सुंदर उपदेश देत आहे आणि हे 4 लोकांचं चित्त असं काय. मग भगवान बुद्धांना आनंद विचारतात की भगवान हे 5 गृहस्थ आले तुमच्या पुढे बसले, मग यांनी तुमचं प्रवचन ऐकताना असा असा व्यवहार केला, काय कारण असेल भगवान. भगवान बुद्ध म्हणतात की आनंद, जो व्यक्ती प्रवचन ऐकता ऐकता वरती बघत होता तो गृहस्थ कितीतरी जन्म या चांदण्या, हे सूर्य, जे आकाश आहे त्याचा अभ्यास करणारा तो सत्व होता, नक्षत्राला जाणणारा तो सत्व होता. आणि ते सत्व असताना तसे जन्म त्याने कितीतरी जन्म खर्च केले, तो त्याचा कर्मसंस्कार तसाच राहिला आणि म्हणून धर्म प्रवचन ऐकता ऐकता तो अधूनमधून वरती बघायचा, आकाशाकडे बघायचा. का? कारण तो कितीतरी जन्म नक्षत्राचा अभ्यास करणारा व्यक्ती होता. मग भगवान दुसरा व्यक्ती जो झाडाकडे बघायचा अधूनमधून, त्याचं काय कारण असेल. तर भगवान म्हणतात की कितीतरी जन्म तो व्यक्ती माकड योनीमध्ये जन्माला आला होता. म्हणजे कितीतरी जन्म तो माकडाच्या सत्वामध्ये होता आणि या झाडावरून त्या झाडावर उडी मारणे, त्या झाडावरून त्या फांदीवर उडी मारणे, त्या फांदीवरून त्या फांदीवर उडी मारणे आणि वेगवेगळ्या झाडांवरती फिरत राहणे, त्याला आनंद वाटायचा. आणि तो कर्मसंस्कार तसाच राहिल्यामुळे तो झाडाकडे बघून प्रसन्न चित्त होत आहे.
मग भगवान तिसरा जो व्यक्ती आहे की तो झोप घेत आहे, प्रवचन ऐकत आहे, झोप घेत आहे आणि शुद्धीवर आला की प्रवचन ऐकत आहे. बुद्ध म्हणतात की तो कितीतरी जन्म नाग योनीमध्ये होता आणि फणा काढून झोपण्याची पद्धत ही अनेक वेळा त्याने तशीच वापरली. म्हणजे तो अनेक जन्म फणा काढून तशाच अवस्थेमध्ये झोपण्याचा तो प्रयत्न करायचा. तो कर्म संस्कार तसाच राहिला आणि म्हणून त्याची अवस्था सध्या अशी आहे. मग भगवान एक जे आहे तो जमीन उकरत आहे भगवान, ते काय असेल? भगवान म्हणतात तो एक जन्म नाही, कितीतरी जन्म कासवाच्या योनीमध्ये होता आणि तो कर्म संस्कार तसाच राहिल्यामुळे उकरण्याची सवय त्याची दिलेली नाही. आणि भगवान एक जो होता तो शांतपणे तुमचं प्रवचन ऐकत होता, त्याचं काय असेल भगवान? तर तो कितीतरी जन्म साधनाच्या अवस्थेमध्ये होता, कितीतरी जन्म धम्म श्रवण श्रद्धायुक्त चित्ताने करत होता. तो कर्मसंस्कार तसाच राहिल्यामुळे त्याची ही अवस्था आहे. या 5 लोकांची अवस्था कशावरती आधारित होती? त्यांच्या कर्मसंस्कारावरती, चित्तावरती पडलेले संस्कार. आणि मग आपलं जे चित्त जे आहे ते कितीतरी जन्माचं संस्कार आपल्या चित्तामध्ये दबलेले आहेत आणि त्याच्यानुसारच आपला कधी कधी स्वभाव प्रगट होतो. आपल्यामध्ये जो काही दुर्गुण आहे ना, जो काही सद्गुण आहे ना, समजून घ्यायचा तो सद्गुण तो दुर्गुण कितीतरी जन्मापासून बनलेला आहे. आणि आता जर त्याला बदलायचा असेल तर आपल्याकडे एकच मार्ग आहे, धम्म अभ्यास. धम्म अभ्यासाच्या आधाराने मनुष्य दुर्गुणाचा संस्कार नष्ट करू शकतो आणि सद्गुणाचा संस्कार वाढू शकतो. आणि चित्तामध्ये जो संस्कार जास्त राहील तशानुसार त्याला हे संसार दिसायला लागेल, तशानुसार तो या संसाराला जगू शकेल आणि त्याच कर्मसंस्कारानुसार तो या संसारातून गेल्यानंतर पुढच्या गतीला सुद्धा प्राप्त होईल. म्हणून बुद्ध म्हणतात की मनोकुबम्मा धम्मा असतो मनोमया मनुष्याची पदोटेनं भासती वा करोती वा. ही जी धम्मपदातली पहिली गाथा आहे त्या गाथेचा अर्थ तो आहे की मन प्रमुख आहे. मन काय आहे? प्रमुख आहे. मनातला विचार बदलला की व्यक्ती बदलला. व्यक्ती ना वाईट असतो ना व्यक्ती चांगला असतो. कोण वाईट आहे कोण चांगला आहे? त्या व्यक्तीच्या आतमध्ये असलेली विचाराची क्षमता, चेतना, त्या चेतनेमध्ये जे विचार उत्पन्न झालेला आहे आणि त्या विचाराने जो संस्कार बनवलेला आहे तो संस्कार वाईट आहे. आपण वरतून बघतो की हा व्यक्ती वाईट आहे, व्यक्ती चांगला आहे. त्या व्यक्तीचा संस्कार बदलून टाका. हिंसा करणारा व्यक्ती प्राण्यांचं पशु पक्ष्यांचं लालन पोषण करू शकतो, कारण संस्कार बदलला की व्यक्ती बदलला. एखादा व्यक्ती जर प्राण्यांवरती प्रेम करत असेल, त्याच्यात क्रोध उत्पन्न जर झाला तर तो एखाद्या सत्वाची हत्या सुद्धा करू शकतो. म्हणजे हिंसा करणारा दुसऱ्याचं संरक्षणही करू शकतो आणि दुसऱ्याचं रक्षण करणारा एखाद्या व्यक्तीची हत्या सुद्धा करू शकतो, कारण विचार बदलला, मनुष्य बदलला. चोरी करणारा विचार बदलला की दान देऊ शकतो. दान देणारा विचार बदलला, आसक्ती तयार झाली, दूषित भाव तयार झाला, तो चोरी करू शकतो. व्यभिचार करणारा त्या कर्मातून बाहेर पडला, कर्मसंस्कार बदलला, ते प्रत्येक स्त्रीचा सन्मान करेल. प्रत्येक स्त्रीचा सन्मान करणाऱ्या व्यक्तीचं चित्त जर दूषित झालं तो व्यभिचारी बनेल. खोटं बोलणारा सत्य बोलू शकतो, सत्य बोलणारा खोटं बोलू शकतो. व्यसन करणारा धर्माच्या मार्गाने लागू शकतो आणि धर्माच्या मार्गाने एखादा व्यक्ती हारला तर मग तो व्यसन सुद्धा करू शकतो. व्यक्ती फक्त चित्त आहे. चित्त बदललं, व्यक्तीचं जीवन बदललं. आणि म्हणून आपल्याला ही दुनिया कशी आहे, कशी दिसते, हे सर्व आपल्या चित्तावरतीच अवलंबून आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, जसा चष्मा घातला तशा प्रकारे जग दिसतं, तसंच आहे. तशा प्रकारचे विचार उत्पन्न होतात, तशा प्रकारचे आपल्याला दुनिया दिसते. आपले विचार जर अतिशय दूषित असेल तर संसार तुम्हाला पूर्णपणे दूषित दिसायला लागेल. तुमच्या चित्तात जर विचार चांगले असतील तर सर्व संसारातील लोक तुम्हाला चांगले दिसायला लागतील. तुम्ही धार्मिक असाल, तुम्हाला सर्व लोक धार्मिक दिसायला लागतील. तुम्ही जर पुण्यवान असाल, सर्व लोक पुण्यवान दिसायला लागतील. तुम्ही जर पापी असाल तर सर्व लोक तुम्हाला पापी दिसायला लागतील. तुम्ही जर चोरी करणारे असाल तर सर्व लोक चोरी करणारे तुम्हाला दिसते. म्हणजे तुम्ही कसे आहात, चांगले आहात तर तुमच्यासाठी ही दुनिया चांगली आहे, जर वाईट आहात तर तुमच्यासाठी ही दुनिया वाईट आहे. म्हणजे अनेक सत्व या संसारामध्ये जगतात, पण सर्वांचं जीवन एकसारखं नाहीये. या क्षणाला कितीतरी सत्व सुखी आहे तर कितीतरी सत्व दुःखी आहे. या सणाला कितीतरी सत्व जन्माला येतात तर कितीतरी सत्व मरणाला प्राप्त होतात. म्हणजे ही दुनिया वेगळ्या पद्धतीने चालते. हे जग कसं चालतं ह्या जगाला समजून घेणं अवघड आहे. पण आपलं चित्त जर आपण बदलू शकलो तर आपण आपल्या कर्माला बदलू शकतो, आपल्या जीवनालाही बदलू शकतो आणि त्याच्यानुसार सुखही प्राप्त होईल आणि सुगती सुद्धा प्राप्त होऊ शकते. अनेक प्रकारचे संस्कार आपल्या चित्तामध्ये दडपलेले आहेत.
जे अकुशल असतील ते नष्ट करण्यासाठी सम्यक व्यायाम करा आणि कुशल कर्मचित्तात कसे उत्पन्न होतील त्याची काळजी घ्या. अशा प्रकारचा संस्काराचा विषय आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आशा करतो नक्की तुम्हाला 2 गोष्टी कळल्या असतील. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांसाठी मैत्री व्यक्त करतो. इदे धम्म प्रवचनाला पूर्ण विराम देतो. साधू साधू साधू. काही प्रश्न असेल तर आपण नक्की विचारू शकतो.